3 वेळा अनाउन्स केलं जाईल नाव आणि त्वरित तो प्रेक्षक इथे मात्र उपस्थित हवाय. आणि विचार केला ना तर दुसऱ्या पर्वामध्ये अगदी पाहिलं तर गणेश दादा खडके यांनी मुख्य आयोजक यांनी नेक्स्ट म्हणजे पुढच्या वर्षीचं आयोजन असेल त्या आयोजनासाठी पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीरसाठी बाईक अगदी पुकारली गेली आहे. मॅच ऑन होतीये. पहिला बॉल पोखरवाडी टीम गोलंदाजी करत असताना अगदी पाहिलं तर गोलंदाज मार्कवरती प्रसन्न. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आणि इथे मात्र वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण 2 कॅमेऱ्यांची उपस्थिती केली आणि रनआउट साठी देखील चेक केला जाईल. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आडव्या बॅटने. इथे काय घडलंय अगदी तिसऱ्या पंचांकडे अगदी भूमिका आली आणि चेक केलं जाईल ऑन. आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून विकेट आहे का. दोन वाजलेत. अगदी लकी ड्रॉ ओपन केलं जाईल आता. इथे मात्र अगदी चिठ्ठ्यांमध्ये ज्या प्रेक्षकाचं नाव मात्र येईल फलंदाज बाद होतो इथे मात्र धाव स्वरूपामध्ये. विकेटचं पतन पहिला गडी धावबाद स्वरूपामध्ये माघार येताना पाहायला मिळतो आहे. आणि प्रत्येक टीमने दक्षता घ्यायची. इथे जेव्हा थर्ड अंपायर्सकडे डिसिजन येतो तेव्हा 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित असतो. तर कोणताही आक्षेप आणि इथे मात्र आयोजकांवरती कोणतंही दडपण आणायचं नाही. आणि तुमच्याकडे अगदी 12वा प्रतिनिधी मोठा असेल तर त्याला पाठवायचं आहे. अगदी लहान खेळाडूला पाठवायचं नाही. जर तुम्हाला कोणती ऍक्शन घ्यायची असेल तर दक्षता घ्यायची आहे. शंकर ढुमणे यांच्या हस्ते आपण पाहतोय लकी ड्रॉ ओपन केला जाईल. प्रेक्षक वर्गासाठी ही सुवर्ण संधी आपण पाहतोय. अगदी पहिल्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये नाणेवली टीम अगदी क्वालिफाय झाली होती. ती देखील इथे उपस्थित झाली. त्या टीमचे देखील कौतुक. मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये पोखरवाडी वर्सेस बुरुजवाडी. फुल टॉस बॉल अगदी पाहिलं तर ऑन साइडला फटका खेचला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. थोडेसे पंबल होत आहेत आणि या बॉल वरती अगदी गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलं जात आहे. आणि नो बॉल नो प्लस आपण धावा पाहिल्या तर 3 धावा. अंपायर्स किती रन्स मैदानाच्या आतमध्ये 4 रन्स. नो प्लस 4 अशा असतील. तीन प्लस 1 असे 4 धावा धावफल करते ते मात्र जमा केल्या जातात. अगदी नो बॉल फ्री डाय या बॉल वरती सुरेख फटका अगदी लॉफ्ट केला फटकेला. परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली याला चुकी केली आणि सिंगल रन्स या बॉल वरती. राजेश पारधी आंबेवाडीचा हा प्रेक्षक आहे ज्याचे नाव मात्र इथे लकी ड्रॉ मध्ये आलंय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका सजवला. लॉफ्ट केलाय फटका. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. राजेश पारधी दुसरा अगदी पुकार असेल तर त्वरित कळवायचंय.
लास्ट अलाउन्स असेल राजेश पारधी आंबेवाडी. प्रेक्षक आहे का? प्लीज यायचे, धावत यायचे आपण. अगदी आपल्याला देखील आनंद झाला पाहिजे. अगदी हजारो प्रेक्षकांमध्ये आपलं नाव अगदी लकी ड्रॉ मध्ये आलंय आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंद देखील झाला पाहिजे. हा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. आपण कॅमेरामॅन त्या अगदी लकी ड्रॉच्या प्रेक्षकाकडे देखील आपण दाखवायचं. अगदी आपण पाहिलं तर हजारो प्रेक्षकांमध्ये त्यांचं देखील नाव अगदी लकी ड्रॉ मध्ये आलंय. राजेश पारधी आंबेवाडी. नाही, तुम्ही बुरीजवाडीचे आहात आणि इथे मात्र आंबेवाडी हे नाव चिठ्ठीमध्ये आलंय. तुम्हाला लकी ड्रॉ नाही मिळणार आहे. दुसरी चिठ्ठी उडवली जाईल. राजेश पारधी हे आंबेवाडीचं नाव आलंय. आंबेवाडी राजेश पारधी, तुम्ही बुरुजवाडीचे आहात. मोहित सावंत आंबेवाडी. नेक्स्ट लकी ड्रॉ असेल, प्रेक्षक असेल, आहे का? नाही, घरी गेलेला आहे. अगदी तिसरी चिठ्ठी इथे मात्र उडवली जाईल. नेक्स्ट लकी ड्रॉची चिठ्ठी असेल केशव भस्मा आंबेवाडी. आहे का? नाही, तोही देखील घरी गेलाय. आंबेवाडीच्या चिठ्ठ्या तुम्ही बाहेर काढून टाका. आंबेवाडी गाव घरी जाऊन पोहोचलाय. आहे केशव भस्मा उपस्थित आहे. यायचंय, धावत यायचंय. अगदी नाव तुमचं लकी ड्रॉ मध्ये. अगदी पतलू आणि डोरेमॉन उचलून घेऊन यायचंय त्यांना. तुम्ही पण यायचंय खाली, कूलर रिटर्न घेतला जाईल. हॅलो, अगदी आपण पाहतोय जय सोंडाई माता चषक 2026 रामा 11 पोखरवाडी आयोजित ही शृंखला पाहतोय. पर्व पहिले आणि दमदार आयोजन आणि ह्या आयोजनामध्ये देखील प्रेक्षक वर्गाला देखील इथे मात्र बक्षीस दिलं जात आहे. अगदी आपण पाहतोय आणि यांच्या मार्फत मुख्य आयोजक आपण पाहिलं तर गणेश दादा खडके एक चांगलं आयोजन पाहिलं आणि लकी ड्रॉ अगदी 1000 प्रेक्षक इथे मात्र आलेत आणि त्याच्यामध्ये देखील तुमचं नाव आणि तुमच्या नावाची लकी ड्रॉ अगदी उपस्थित झाले. काय सांगाल? आता 2 मुलं आमच्या गावातले की नाही इथं म्हणून माझं नाव निघलं. ते पण आमच्या शेजारीच राहत होतं, पण माझं नाव निघलं. मी इथं थांबलो होतो, त्याच्याबद्दल आभार आहे मी. आयोजनाबद्दल काय सांगाल? अगदी तुम्ही आला त्या मॅच बद्दल. अगदी गणेश दादा खडके मुख्य आयोजक आणि पोखरवाडी यांचे या वासियांसाठी हे आयोजन केलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या आदिवासी गावामध्ये गणेश खडके यांनी चांगलं आयोजन केलं आहे आणि प्रथमच ही नाईट मॅच ठेवलेलं आहे त्यांनी. खूप चांगलं आयोजन आहे. तुमचं नाव देखील लकी ड्रॉ मध्ये जरूर आलं होतं, परंतु तुमच्या गावातले पब्लिक आम्हाला सांगत होती की ते मात्र घरी गेलेत आणि तोपर्यंत तुम्ही अगदी डोंगराच्या वरून धावत आलात. आम्ही ते पाहिलं आणि तुम्हाला ही लकी ड्रॉ मिळाली आहे. जर ही लकी ड्रॉ आम्ही दुसरी चिठ्ठी काय काढली असते तर तुम्ही काय केलं असतं? काय नसतं केलं. काय नसतं केलं. कुणा नशिबाचं द्यायला भेटलं. धन्यवाद. अगदी नशिबाची चिठ्ठी तुम्हाला मिळाली. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अगदी शेवटपर्यंत थांबायचं मॅच पाहण्यासाठी. बबन बनतोय रनआउटचा शिकार इथे. तिसरा गडी बातोय
बाद होताना बुरुजवाडी संघाचा तो नवीन बॅट्समन गणित जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय क्वालिफायरची मॅच दोन संघादरम्यान. एका बाजूला बुरुजवाडी तर एका बाजूला पोखरवाडी. या दोन संघादरम्यान क्वालिफायरची मॅच पाहतोय आपण. इथून फटका तर चांगला आहे. स्वेरलेग क्षेत्रामध्ये चेंडूची उचलफेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा वेगाने. थोडासा फंबलिंग पाहिले आपण, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. 21 धावा धावफलकावर. आपण पाहतोय चौफेर मात्र जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक मायबाप वर्ग इथे. तर 2 देखील वाचून गेले ते देखील इथे लॉप केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथून महत्वाचा गडी होईल बाद तो अर्जुन बचाव डीजे. इथे चौथा गडी बाद होतोय अर्जुन. थँक्यू प्लीज. इथून नागेश जातोय नवीन फलंदाज. आता मिडल ऑर्डर मध्ये चांगले बॅटिंग करावी लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल गणेश आणि नागेशला. ही जोडसाखळी पाहतोय बुरुजवाडी संघाची. इथून गोलंदाजी तर चांगली राहिली आहे, मात्र ज्या धावा पाहिजे धावफलकावर त्या धावा मात्र इथे लागल्या जातात. प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना बुरुजवाडी संघाच्या 21 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल आणि इथून अजून एक रनआउटची विकेट. 21 धावा धावफलकावर बनल्याच गेल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 12 बॉल मध्ये बनवायच्या त्या 22. इथे आपण पाहतोय डोरेमॉन आणि पतलू साठी देखील पारितोषिक आलंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय गणेश शेठ खडके यांच्याकडून पारितोषिक आलंय. रोख रक्कम 500 रुपये. प्रेक्षकांची मात्र मने जिंकण्याचं काम करतात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डोरेमॉन आणि पतलू.
पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात आणि उत्तर अर्धामध्ये बनवायच्या त्या 12 बॉल मध्ये 22 धावा. 12 बॉल मध्ये 22 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. पोखरवाडी बीज संघासाठी मनोहर सांबरे अस्सलवाडी गावचे युवा नेतृत्व यांच्याकडून जर पोखरवाडी बीज संघ विजयी झाला तर रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. डीजे थँक्यू मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर नक्कीच हरेश दादा केवारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इथे 12 मध्ये बनवायचे 22 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 11च्या सरासरीने रन रेट पाहिजे तो. उत्तर अर्धामध्ये बॅटिंग करत असताना पोखरवाडी बीज संघाला आणि इथून मात्र गोलंदाजी चांगली राहील का. गोलंदाजी मार्कवर अर्जुन तय्यार राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला योगेशला पाहतोय. पहिलाच पटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बबन येतोय चेंडू पर्यंत. एक सिंगल वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. चित्त्याच्या चपलाईने मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. श्री गणेश होतोय 2 धावेने. वेगाने धावतोय देवाची बॉडी लँग्वेज पाहिले तर 2 धावा सहजरित्या देखील धावला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आता 11 मध्ये 20 धाब्यांची गरज. इथून टॉप एज स्लिपचा क्षेत्ररक्षक तैनात. थर्ड स्लिपचा क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेलने. पहिला गडी महत्वाचा. योगेश बॅक टू द डगआउट. आता ठोक डीजे. मान्य श्री सूरज साहेब सामंत यांच्याकडून 11 टी शर्ट दिले गेलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब तुमचं देखील मनपूर्वक आभार. इथून 2 धावा लागल्यात धावफलकावर. जिथे 12 मध्ये बनवायच्या होत्या 22 आता 10 मध्ये बनवायच्यात 20 धावा. उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर अर्जुन तय्यार राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन स्ट्राईकला पाहतोय. पहिला मॅचचा हिरो रुपेश खडके. अक्रॉस द लाईन पटका बॅकवर्ड शॉट लेगला. इथं रनआउटची संधी आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होईल. रुपेश खडके पहिला मॅचचा हिरो.
थँक्यू डीजे, थँक्यू. कहाणी में ट्विस्ट. सलगचे 2 विकेट पोखरवाडी बी संघ. ते थोडासा बॅकफुटला जरूर आहे. सध्या तरी चांगली गोलंदाजी राहते बुरुजवाडी संघाची. अर्जुन गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज प्रसन्न ऑन स्ट्राईक. अजून एक झेलची संधी. अजून एक सलगचा तिसरा गडी बाद. पोखरवाडी संघाला 2 या धावसंख्येवर 3 बॅक टू बॅक धक्के बसलेत. बजावडीचे असं वाटलं होतं सहजरित्या हा पाठलाग केला जाईल. 12 मध्ये बनवायच्या होत्या. 22 धावा. पहिला मॅचचा विचार केला तर पोखरवाडी बी संघाने पहिल्याच मॅच मध्ये डबल थँक्यू डीजे. श्याम ओला. नवीन फलंदाज निलेश येतोय ऑन स्ट्राईक. इथून अजून एक चांगला बॉल. पंचांना बुमरा करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट. सलगची 4थी विकेट मैदानाच्या बाहेर. इथे मात्र काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. जसा फलंदाज मैदानामध्ये जातो त्या मात्र आल्या पावली माघारी. सलगचा 4था विकेट मैदानाच्या बाहेर. पोखरवाडी बी संघ बॅकफुटला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नरेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. शेव अंतिम बॉल या ओव्हर मधला. इथं डीपचं क्षेत्ररक्षण. थोडासा फंबल. मिडॉन पर्यंत जरूर पोहोचला होता. इथून मिळतील त्या 2 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र धावफलकावर अवघ्या 5 धावा धावफलकावर. आता उर्वरित समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये. आता 6 मध्ये बनवायच्यात 17. सामना थोडासा अवघड झालाय बॅटिंग करत असताना पोखरवाडी बी संघाला. मात्र देवा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. देवा हा सामना फिनिश करू शकतो. देवामध्ये ती क्षमता आहे. एक मोठा पटका सामन्याचं चित्र बदलून ठेवेल. आणि इथून एखाद दुसरा डॉट बॉल मात्र सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये बनवून ठेवेल तो बुरुजवाडी संघ. इथे 6 मध्ये 17 वाचवायच्यात गोलंदाजी मार्कवर. सूरज उगवता सितारा. इथे अपकमिंग यंगस्टार. पहिलाच बॉल डॉट. 6 मध्ये 17 वाचवायच्या होत्या. पहिलाच बॉल आलाय डॉट. आता 5 मध्ये 17 बनवायच्यात. 5 मध्ये 17 रोखल्या जातील की बनवल्या जातील. कारण ऑन स्ट्राईकला अजूनही देवा. तेवढ्यात चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅच हा गोलंदाज राहिला होता. आणि इथून बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू चालला. 1 धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. आता उर्वरित समीकरण राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलमध्ये 15 बनवायचे आहेत. या बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल देवाला. सामना थोडासा सोपा करून ठेवावा लागेल. या बॉलवर मोठा फटका जर आला तर इथून मात्र पकड मजबूत करेल तो पोखरवाडी बी संघ.
आणि इथून मात्र डॉट बॉल आला तर नक्कीच बुरुजवाडी संघ क्वालिफायरची मॅच पाहतोय. इथून जेलची संधी, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय आणि महत्वाचा गडी बाद झालाय. निर्णायक क्षणी टिपलाय जेल, बचाव डीजे. थँक्यू. आयोजकांकडून सूचना येते, जे 4 संघ क्वालिफायर झालेत ना त्यांच्या प्रत्येक एका खेळाडूचं नाव द्यायचं आहे जो रनिंग रेस मध्ये भाग घेईल. आपण 5 खेळाडूंना तिथे रन काढण्यासाठी फक्त 5 प्लेयर जातील 5 संघाचे. प्रत्येक कर्णधाराने एका खेळाडूचं नाव द्यायचं आहे. इथे आमच्यापर्यंत एक नाव पोचवायचे आहे, प्रत्येक टीमचं एक नाव. कंट्रोल सूरज. इथून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथून येईल तो डॉट बॉल. आता किती 2 मध्ये 15. आता फक्त औपचारिकता राहिले इथे सामन्यामध्ये. पूर्णपणे पकड मजबूत बनवते बुरुजवाडी संघाने. सामना एकतर्फी. क्वालिफायरची मॅच पाहतोय आपण इथं. पोखरवाडी बी आणि बुरुजवाडी, फक्त एका बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मधील. आणि इथून मात्र आणि सुरज साठी देखील पारितोषिक आलंय. मान्य श्री गणेश शेठ खडके मुख्य आयोजक यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल. इथून मात्र क्वालिफायर टीम झाले. याच विभागातील एक ताकदवर संघ बुरुजवाडी टीम. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी आपल्याला. आपण टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. एका चमचमत्या ट्रॉफीवरचा हकदार झालाय.